उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही। पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट, आक्रोश मोर्चावर चर्चा केल्याची माहिती। उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा, अमोल कोल्हे यांची माहिती। मोर्चात कांदा निर्यात बंदी, पीक विमा, दूध दर आणि अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज देण्याची मागणी करणार असल्याची अमोल कोल्हे यांची माहिती। मी सामान्य कार्यकर्ते, अजितदादांनी मला आव्हान दिलं असेल तर तो माझा गौरव समजतो। अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात। पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, आधीच सांगितलं, पक्षाला देखील कळवलंय। कुडाळ मालवणमध्ये मी काम करतोय आणि मला जनतेचीही साथ मिळते, निलेश राणेंचं वक्तव्य। शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे 3 पक्ष मिळून ठरवू, पण मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं एकदाही म्हणालो नाही। जागा वाटप झाल्यावर ठरवू, शिंदे गटाचे उपनेते आढळरावांचं वक्तव्य। जानेवारी महिन्याच्या दरम्यान लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। ओबीसी समाज 20 जानेवारीला राज्यात आंदोलन करणार, प्रकाश शेंडगेंची माहिती। मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा आग्रह होत असल्यानं सरकारवर दबाव निर्माण होतोय, शेंडगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर। 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार, दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत फायनल होणार, मनोज जरांगेंची माहिती। मराठा समाज मोठ्या ताकदीनं शेवटच्या आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असा माझ्या सकट समाजानं निर्धार केल्याचं जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बोलावणार मराठा आरक्षणासंदर्भात बैठक। मनोज जरांगेंची रेणापूरमध्ये सभा 11 नंतरही सुरू झाल्यानं सभेच्या 11 आयोजकांवर गुन्हा दाखल। रेणापूर पोलिसांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील मराठा समाज संतप्त। मनोज जरांगेंना मुंबईत यायची गरज पडणार नाही, 1 महिन्याच्या आत परमनंट आरक्षण मिळेल, मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। भुजबळांनी मला संस्कृती शिकवू नये, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो। मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। मी एकटा नाही, माझ्याबरोबर असंख्य मागासवर्गीय लोक आणि आमदारही माझ्यासोबत, पण सध्या ते बोलत नाहीत, योग्य वेळ आल्यावर ते बोलतील। आरक्षणाच्या मुद्द्यावर एकटे पडलात का या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळो किंवा न मिळो, आमच्यासाठी तो आस्थेचा विषय, आम्ही नतमस्तक होण्यासाठी अयोध्येत जाऊ, सचिन अहिरांचं वक्तव्य। एसटी बँकेतील संचालक मंडळ अध्यक्षांच्या भेटीला महाव्यवस्थापक प्रशासन आणि महाव्यवस्थापक लेखावित्त यांचे राजीनामे नामंजूर करत त्वरित हजर होण्याचे आदेश देण्यात यावेत अशी सदस्यांची अध्यक्षांकडे मागणी। नागपूरच्या रेशीमबाग मैदानातल्या विविध कार्यक्रमांमुळे मैदानाची दुर्दशा आणि खेळाडूंना त्रास, काँग्रेसची भूमिका। स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नागपूर सुधार प्रशासनाविरोधात आंदोलन। खारघर लिटिल मॉलमधल्या नोकरीवरून काढण्यात आलेल्या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आरपीआयचं आंदोलन। मॉलमध्ये ठिय्या आंदोलन करून कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साई दरबारी। शिर्डीच्या साई मंदिरात नो मास्क नो दर्शन, साई दर्शनानंतर विखेंची साई संस्थानाला सूचना।
पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं दत्त जयंती उत्साहात साजरी। यंदाचं 126वं वर्ष मंदिरातील विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या दत्त मंदिरात जयंतीचा उत्साह, सोहळ्याला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी सिंधुदुर्गात। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली। आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीऐवजी 2 मार्चला। दत्त जयंतीच्या निमित्त कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत भक्तांची मांदियाळी। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीत दर्शनासाठी दाखल। नाशिकमधील गोदा तीरावरील एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं। महाराष्ट्राला आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार। दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार। महाराष्ट्रात सध्या 4 वंदे भारत ट्रेन सुरू। आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार। त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आणखी घसरण। कांद्याला सरासरी 1,300 रुपये प्रति क्विंटल भाव। नाशिकमध्ये आढळला JN1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संशयित रुग्ण। नाशिकची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात संशयित महिलेवर उपचार सुरू। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गोरख शिरसाट या शेतकऱ्याची आत्महत्या। कर्ज परतफेडीसाठी बँकेनं तगादा लावल्यानं शिरसाट यांनी आत्महत्या केल्याचा संशय। कळंबोतील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील माथाडी कामगारांचं कंपनी विरोधात आंदोलन। यंत्रांच्या माध्यमातून लोखंडी सामान उचललं जात असल्यानं माथाडी कामगार देशोधडीला लागल्याचा मनसे कामगार संघटनेचा आरोप। मुंबईतल्या भाऊसद अख्खा इथे दोघांचा मृत्यू तर 4 जण बेशुद्ध अवस्थेत। संबंधितांवर जे रुग्णालयात उपचार। गॅसमुळे बेशुद्ध पडल्याची माहिती। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुलुंडमध्ये पार्किंगच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये हाणामारी झाल्याचा सीसीटीव्ही समोर। मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरची घटना। 1 जण जखमी तर 3घांना अटक। नांदेड रेल्वे स्थानकात आग लागली। दुरुस्तीची व्यवस्था असलेल्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेनला आग लागल्यानं एकच खळबळ। आगीचं कारण अस्पष्ट। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,970 घरांसाठीच्या सोडतीची तारीख अजूनही जाहीर नाही। 13 डिसेंबरची सोडत पुढे ढकलण्यात आली। सोडतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे नागरिकांचं लक्ष। मध्य रेल्वे मार्गावरच्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला। उपनगरीय रेल्वेच्या गाड्याही लवकरच वेगात धावणार। मुंबई उपनगर विभागातही गाड्यांचा वेग वाढवण्याचा मध्य रेल्वेचा पुढचा प्लॅन। ख्रिसमस आणि नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई। उजळाईवाडी येथील माया कॅफेवर पोलिसांचा छापा। मद्यसाठा, रोख रक्कम आणि डीजेसह 2,82,000चा मुद्देमाल जप्त। अज्ञातांनी महिला शौचालयात ठेवला विद्रूप पुतळा। सातारा शहरातल्या रविवार पेठ परिसरातली घटना। रात्री पुतळा बघून अनेकांचा थरकाप। पोलिसांकडून संबंधितांचा शोध सुरू। पुण्यातील येरवडा परिसरात 15 ते 20 गाड्यांची तोडफोड। 4 चाकी रिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश। मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 3 दिवसातून थांबवलेलं विमान पुन्हा मुंबईत दाखल। 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले। मुंबई उच्च न्यायालयाचा रिया चक्रवर्तीला दिलासा। सीबीआयनं जारी केलेल्या लुकआउट नोटीसला तात्पुरती स्थगिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा विक्रम। यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्रायबर असलेले एकमेव राजकीय नेते। 2 कोटी सबस्क्रायबरचा टप्पा केला पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।